अनिल बॅगा घेऊन कुठं चाललायस? चाललंय हिमालयात, येता का? आता तिकडच चाललायस तर बॅगा घेऊन कशाला जातोयस? तसंच जा की, नाहीतरी तुला तिकडच जावं लागणार आहे. का? का म्हणजे काय? मला नाही वाटत तुला कोण पोरगी दिली म्हणून. त्याच्यामुळे आता चाललायस का नाही तिकडं तर तिकडच जा, माघारी येऊच नकस. गुली मावशी, लय काळजी आहे तुम्हाला माझी. मी नसतो जातीत ना कुठे, भाऊसाहेब चाललेत. हिमालयात? अहो ते कशाला हिमालयात जातील? दिल्लीला चाललेत, त्यांचं काम आहे काहीतरी. आई आई निघू. सांभाळून जा रो बाबा. हा भाऊसाहेब तुम्ही कुठे बाहेर चाललाय का? हा कृष्णा, बरं झालं आलीस. आम्ही जरा दिल्लीला जातोय, महत्वाचं काम आहे, त्याच्यामुळे अर्जंट जावं लागतंय. आम्ही गेल्यानंतर तुला कारखान्याची सगळी जबाबदारी सांभाळायची आहे. आम्हाला विश्वास आहे तू ती नीट सांभाळणार. पण भाऊसाहेब ह्या अशा अवस्थेत जमेल तुला. अगं तुझा आत्मविश्वासच इतका दांड काय. एखादी गोष्ट तू ठरवलीस तर तू यासाठी अशक्य काहीच नसत. आणि तसं बी आम्ही सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकत नाही. राया आहेच की सोबतीला. एकमेकांना सावरत काम करा. काही गरज वाटली तर आम्हाला फोन करा, ठीक आहे? रंजना, आम्हाला विश्वास आहे तुम्ही घर व्यवस्थित सांभाळा. सगळ्यांना समजून घ्या. आम्हाला काय म्हणायचं ध्यानात आलंच असेल तुमच्या. हा येतो. कृष्णा थांब. काय ग, कारखान्यात गेली होतीस ना? मग एवढ्या लवकर घरला कशी काय आलीस? हा, जे काम होतं ते झालं. आणि असं पण राय आहे की तिकडं, मग माझं काय काम? होय. मग भाऊसाहेबांनी जेव्हा ही कारखान्याची जबाबदारी तुझ्यावर टाकली तेव्हाच त्यासनी सांगायचं नाहीस वी? तेव्हा तुझ्या ध्यानात नाही आलं? त्यासनी म्हणायचं होतंस राया हाय कारखाना सांभाळाय, माझ्यावर कशा पाय जबाबदारी टाकताय? तवाच जाऊन दे. आता भाऊसाहेब तुला म्हणलं कारखान्याची जबाबदारी सांभाळ, तेव्हा तरी त्यासनी म्हणायचं होतंस की. का ग, बोल की आता. हे बघा, राया मला म्हणला घरी जाऊन आराम कर म्हणून मी आली. होय कृष्णे, इथं काय लिहिलंय का बघ ग? मी येडी हाय नाही ना असं काय? तू समध्या जगाला फसवशील ग. पर ह्या गुलीला फसवणं एवढं सोपं नाही. मला चांगलं ठाव आहे. रायानं जर आराम करायसाठी तुला पाठवली असती ना तर तो स्वतः तुला घेऊन आला असता. अशी एकटीला धाडली नसती. खरं सांग कृष्णे, तुला हकलली ना कारखान्यात ना? तुला जमणार आहेत का इथली कामं करायला? अगं साधी धड सही करता येईना तुला, मग बाकीची कामं कशी करणार आहेस तू? मी जाऊ का? मला जरा आराम करायचंय. तू इशय टाळत्यास म्हणजे नक्कीच तुला हकलली असणार आहे. तसं भिकुनी जरी असतं का नाही तरी हकलूनच दिली असती. तुला घरात काय कामं जमत नाही ती कारखान्यात जाऊन तू काय करणार आहेस? सकाळी हिथं जी तमाशा केलास तीच तिथं जाऊन केला असणार आहेस. त्याच्यामुळेच तुला हकलून दिली असणार आहे. तुम्हाला का बरं सारखं असं वाटत असतं की मी समधी कामं बिघडवती? मी तुमचं काय काम बिघडवले गुली मावशी? सांगा मला, जे तुम्ही सारखं असं बोलत असता. हे बया, मी कशाला काय बोलू? मला काय करायचंय? तू मालकीन, मी पडली आश्रित या घरची. तुम्ही आम्हाला काम सांगायची आणि आम्ही ती करायची, एवढंच काम माझं. बर जाऊन दे, तू आराम करा जाऊ. हा, तुला काय पाहिजे का? चहा पाणी नाश्ता पाहिजे असेल तर सांग बर का. अगं त्याच्यासाठीच तुझ्या मामा मामीने मला तुझ्या हाताखाली ठेवलंय. होय तर त्याचाच तर पगार देते ती मला. तुला ठाऊक नव्हतं वय? म्हणून तर तू एवढं राबवून घेतेस की मला.
हाय का नाही? उगा माझ्या मामा मामीने मध्ये घेऊ नका बरं का. त्यांनी मला इतरांची मदत करायला शिकवली, घर सावरायला शिकवलंय. मी माझ्या परीनं करते. तर आडी मोठी घर सावरणारी तुझ्या डोळ्यात देखत नाही ह्या घराचं तुकडं तुकडं केलं का नाही तर नावाची गुली नाही मी. मी कृष्णावर एवढं चिडायला नको होतं, पण मी तिच्या भल्यासाठीच सांगत होतो. नाही पण माझा आवाज जरा जास्तच वाढला. त्या आधीच तिच्या हातामुळे वैतागले असणार. तिला कॉन्फिडन्स द्यायचा सोडून मी तिला जमणार नाही म्हटलं. तिची माफी मागायला पाहिजे. कृष्णाचा राग अजून गेलेला वाटत नाही. राया सर, तुम्ही सकाळी सही केलेला चेक पाठवलाय, पण अजून एक 2-4 चेक काढायचे होते कच्च्या हळदीच्या व्यापाऱ्यांचे, पण चेकबुक संपले. असं कसं संपलं? तुम्हाला आधी बघता येत नाही का? चेकबुक संपत आले, बँकेकडनं दुसरं मागवलं पाहिजे. सर, चेक शिल्लक होते, पण सकाळी कृष्णाच्या चुकीच्या सहीमुळे एक 2-4 चेक वाया. हा, ठीक आहे. मला कारण नकोय. ते चेकचं काय असेल ते बघा, नाहीतर त्या पार्टीला सांगा 2 दिवसांनी पेमेंट करतो. ओके सर. या. सर, आत्ताच आपण काही ऑर्डर पूर्ण केल्यात, ती बिलं जरा क्लिअर करायची होती, जरा बघता का? ही सगळी कामं आजच करायची आहेत का सगळ्यांना? परत नाहीत का होऊ शकत? जरा तरी वेळ द्या मला. अहो पण सर, भाऊसाहेबांनी लवकरात लवकर क्लिअर करायला सांगितलं. त्यांनी विचारलं तर काय सांगू त्यांना? दे इकडं. रंजे, तू एवढं समज करतेस, पर तुझ्या काय हाती लागतंय सांग. मला तर मगाशी लय वाईट वाटलं बाई. असं वाटलं काळजाला कोणतर सुयाच टोचते. का? काय झालं? अगं आता मगाशी भाऊसाहेब काय बोलला ऐकलं नाहीस बी? तुम्ही ही घर नीट सावराल ह्याची खात्री आहे. हो मग? अगं म्हणजे त्यासनी वाटतंय घरात जी काय भांडण चाललंय का नाही त्याला जबाबदार तूच आहेस. ही म्हणजे असं झालं, तू एवढं जीव लावून समध्यांचं करतेस आणि तरी बी टिकाची धनी बी तूच. जी कोण कामाला हात लावत नाही ती, अजिबात कामं करत नाही ती बसून पेढं खाणार आणि तू बोलणी खायची वी. खरंय तुझं, पण आता काय करतीस? आला या भोगायला सहन करायचं. मी तर ठरवले बघ रंजे, ऋतिकचं लगीनच करून टाकायचं. म्हणजे त्या सुनेची तरी तुला जरा मदत होईल, हाय का नाही? मी काय म्हणते रंजे, तू एक काम कर, त्याच्यासाठी का नाही एखादी पोरगी बघ. गरीबा घरची असली, कसली बी असली तरी चालल. त्याला आवडली नाही का नाही तरी चालल. मी जबरदस्तीने त्याचं लगीन लावून देईन, पण एकदाच त्याचं लगीनच करून टाकते. अगं काय बोलतीयस गुले? अगं मग नाही तर काय बोलू रंजे, राहायची बायको तर आता काही कामाची राहिलेली नाही. तिला परीक्षा द्यायला जमतंय, अभ्यास करायला जमतंय, झालं तर कारखान्यावर जायला जमतंय. किचन मध्येच आल्यावर तिला काय होतंय कुणास ठाऊक. किचन मधलंच तेवढं काय जमत नाही. माझ्या ऋतिकची बायको आली का नाही तर ही किचन घर समद सांभाळेल. तुझा बी भार जरा हलका होईल आणि बसल्या जाग्यावर तुला समद हातात मिळेल. अगं तुझं सगळं खरंय, पण ऋतिककडे काम नाही, तो कमवत नाही, असं कसं त्याचं लग्न करायचं? आणि मुलीकडच्यांना काय सांगायचं? होय बाय रंजे, खरं आहे की ग तुझं. पर तुझं राहायचं मला काय हाल बघवना ती म्हणून म्हणत होती मी. पण आता जर ऋतिकचं लगीन लवकर होणार नसेल का नाही तर एकच मार्ग आहे बघ. नको बाय, मी नाही काय बोलत, परत तू म्हणशील गुले ही काय बोलतीस म्हणून. अगं सांग तरी तुला काय सुचतंय? मी रायाच्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार आहे. नाही बाय, राहून दे, तुला नाही पटायचं.
आता सांगतीस का नाही? रायाचं दुसरं लगीन लावायचं. बघ बाय, मी म्हणलं होतं का नाही तुला पटायचं नाही म्हणून. अगं कोण म्हंटल मला पटत नाही, पण पहिली बायको असताना त्याचं दुसरं लग्न कसं करणार? पहिली बायको आता काय कामाची नाही म्हणून दुसरं केलं, आणि आता नाहीतरी ती काय तर पद्धत निघालीच की. पहिली जर बायको काय कामाची नाही राहिली का नाही तर दुसरी बायको करता येते म्हणून. काय सांगतीस? तू म्हणतीस तसं जर का असेल ना तर करूया आपण रायाचं दुसरं लग्न. बघूया मला कोण अडवतं. हो, दिसतंय की ते एक काम धड जमत नाहीये. मग तुझा उपयोग काय ग ह्या घराला? कामं टाळण्यासाठी आधी कारखान्याचं कारण दिलंस, मग परीक्षेचं, आणि आता काय या हाताचं. मला तर शंकाच येते, खरंच हिचा हात काम करत नाहीये का कामं टाळण्यासाठी आणि माझ्या रायाला हाताखालचा गडी बनवण्यासाठी बळणं करते हे सगळं. कृष्णा, हा बुके माझ्यासाठी आहे. माझ्या फुलासारख्या बायकोसाठी हा फुलांचा पुष्पगुच्छ. कृष्णा, सोड ना राग. नाही सोडणार. तू बोलू नको माझ्याशी. कृष्णा, असं नको ना बोलू. अगं हे बघ, तू बोलली नाहीस ना, मला अजिबातच करमत नाही. का असं नको करू, माफ कर मला कृष्णा. हे कृष्णा, हे बघ, मला मान्य आहे मी तुझ्यावर आवाज नव्हता चढवायला पाहिजे, पण बल खरंच तसं नव्हतं म्हणायचं. अगं मला माफ कर ना कृष्णा. मी उठा भाषा काढतो. हे बघ, उठा भाषा काढतो. कृष्णा, हे कृष्णा, अगं ऐक तरी. ए, माफ कर ना मला. कृष्णा, माफ कर ना मला. अगं नको की चिडूस असं. ए कृष्णा, मी काय करू म्हणजे तू माझ्यावर नाराज राहणार नाहीस? हा, पाहिजे ती शिक्षा कर मला. ए कृष्णा, मी कोंबडा बनू का तुझ्यासाठी? हे बघ कृष्णा, माफ कर की मला. ए कृष्णा, अगं माफ कर ना मला. अगं ऐक की कृष्णा. कृष्णा, मी गाणं म्हणतो ना तुझ्यासाठी. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग. कोण ओरडतं रे? कोणाच्या घशात काय अडकलं? कृष्णा, हे कृष्णा. ए कृष्णा, कृष्णा, वर बघ, बरं वाटेल तुला. वर बघ. थांब, मी पाणी घेऊन येतो लगेच. नको रे. अगं कृष्णा, ठसका लागलाय तुला, मी लगेच आलो पाणी घेऊन. नको राया. आता माझी कामं मी करत जाईन, तू करायची नाहीस. आतापर्यंत तू जेवढी मला मदत केलीस ना ती खूप आहे बघ राया. आता यापुढं माझी कामं मीच करणार. थांब, कुठं बी जायचं नाही. मी लगेच पाणी घेऊन आलो. कशाला धावपळ करायची गरज आहे? आलो मी लगेच. राया, कधीतरी ऐक माझं. रंजे, मला तुझ्या स्वभावातली एक गोष्ट लय आवडती बघ. तू मनात आलं का नाही की लगेच करून टाकतीस. रायाच्या बाबतीत जी लग्नाचा विचार केलायस का नाही ती एकदम बरोबर केलास बघ. मनावर तर घेतलंय, पण रायाचं पहिलं लगीन झालेलं असताना त्याची दुसरी बायको व्हायला कुठली पोरगी तयार होईल? अगं का नाही होणार? मस्त पोरी तयार होत्या त्या, आणि नाहीच झाल्या तर त्यासनी कसं तयार करायचं का नाही ती तू माझ्यावर सोड. मी तुला पोरी दावती, त्यातली फक्त तू एक पसंत कर म्हणजे झालं. हा, तू बस, मी फोटो घेऊन येते. हे बघ, ही पोरगी बघ. हिचा बाप मोठा बागायतदार शेतकरी आहे, घरदार बी चांगला आहे. फक्त पोरगी शिकलेली नाही का नाही त्याच्यामुळे लग्नाची राहिल्या. अगं मग शिकली नाही तर? रंजे, एक शिकलेली पोरगी घरात आणून तिनं किस्ता उजेड पाडलाय ती बघत्याच नव्हता. मी तुला सांगते रंजे, ही कृष्णी आपल्या रायापेक्षा लई शिकलेली आहे का नाही त्याच्यामुळे आपल्या रायाला तिच्या पुढं हांजी हांजी करायला लागते. आपल्या रायाला बी आतनं कसं तर वाटत असं लागत तिला कामं सांगताना. का तर ती लई शिकलेली आहे म्हणून. त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा कमी शिकलेली पोरगी जर आपण ह्या घरात सून म्हणून आणली का नाही तर ती रायाचा बी मान राखल आणि आपली समधी कामं बी ऐकल. खरंय तुझं, पटतंय मला. मग आपण त्या पोरगीकडच्यांबरोबर बोलून घेऊया. घ्यायला हरकत नाही, पण एकदा रायाला विचारलं असतं. हे असं असतंय बघ रंजे तुझं.
आता रायाला आपण जर विचारलं तर तो काय लगेच लग्नाला तयार होणार आहे का? त्याच्यामुळं आपण आधी पुरीकडच्या लोकांबरोबर बोलून घेऊ, त्यासनी तयार करू आणि मग राया बरोबर बोलू. तवर रायाला बी कळून चुकलं असेल की कृष्णी आता काय कामाची नाही, आपल्या संसाराची आधीच माती झाल्या आणि आता आयुष्याची बी माती होऊ नये म्हणून ही लग्न करायची गरज आहे. हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? माझा जीव गेला तरी माझ्या आयुष्यात कृष्णा सोडून मी दुसऱ्या कुणाचा विचार करू शकत नाही. या घरात मला आता माझ्या लग्नाचा विषय नकोय. कृष्णा आणि मी एकमेकांची काळजी घ्यायला समर्थ आहे. त्यामुळं उगाच तिच्या आजारपणाचा बाव करून स्वतःच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू नका. मला चांगलंच माहित आहे कृष्णा तुम्हाला या घरात नकोय. हो नकोय, पण का नकोय हे कळतंय का तुला? अरे तुझ्या काळजीपोटी चाललंय. तुझी आई आहे मी, तुझ्या भल्यासाठी करते. लेकाच्या भल्यासाठी तू स्वतः एक बाई असून दुसऱ्या बाईचा संसार कस काय मोडू शकतेस मला तेच कळना झालं. ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडनं. कृष्ण पण कुणाच तरी लेख आहे. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा अधिकार तुला कुणी दिला? विधात्यांची इज्जत जाता जाता वाचवली आहे तिनं. आपल्यासाठी तिने स्वतःच आयुष्य पणाला लावलं ह्याची तरी जाणीव ठेव. उद्या तुला काय झालं असतं आणि भाऊसाहेबांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला असता तर चालला असतं का तुला? राया, आरती तुझ्या तू मध्ये बोलू नकोस मावशे. तो आमच्या घरातला प्रश्न आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. तू मध्ये बोलू नकोस मावशे. तो आमच्या घरातला प्रश्न आहे. मला रायाला सावरायला पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी दुसरी मुलगी बघाल आणि मी लग्नाला हो म्हणेन असं वाटलंच कसं काय तुम्हाला? राया शांत हो पहिला. आई आहेत ते तुझ्या भल्यासाठीच त्यांनी हा विचार केला असेल ना, म्हणून तू काय त्यांच्या रावात चढवून बोलणार का? बघितलं, तुम्ही तिला एवढं बोललात तरी ती तुमचीच बाजू घेते. कृष्णाची जागा या घरात दुसरं कुणीच नाही घेऊ शकत. ही कृष्णा रायभान विधाते माझी बायको आहे आणि जोपर्यंत या शरीरात श्वास आहे तोपर्यंत कृष्णाच माझी बायको राहणार आहे. आपण फक्त या खोलीच्या बाहेर जगासाठी नवरा बायको आहे. या भिंतींच्या आत आपलं नवरा बायकोचं कुठलंच नातं असणार नाही. याच जन्मात काय पुढच्या 7 जन्मात मी कृष्णाची साथ सोडू शकत नाही. अरे हिला कुठलंच काम जमत नाहीये. कसा सांभाळणार आहे तुझा संसार? कुणी सांगितलं तिचा हात अदू झालाय म्हणून ती संसार नीट सांभाळू शकत नाही? कुणी सांगितलं तुम्हाला ती कुठलंच काम करू शकत नाही? कुणी सांगितलं तुम्हाला ती कायम अशीच राहणार आहे म्हणून? असं काही बी होणार नाही. कृष्णाचा हात बरा होणार आहे आणि तो मी बरा करणार आहे. आणि तसं नाहीच झालं ना तरी मला काहीच फरक पडत नाही. आयुष्यभरासाठी मी तिचा उजवा हात बनायला तयार आहे. माझ्यासाठी कृष्णाच माझ्या आयुष्यात असणं, माझ्या सोबत असणं महत्वाचं आहे. संसार काय फक्त शरीराने होत नाही, मनाने होतो. आणि मनानं आम्ही दोघं बी एकमेकांच्या सोबत आहे. ही गोष्ट माझ्यासाठी कृष्णासोबत अख्खं आयुष्य काढायला पुरेशी आहे. त्यामुळे शेवटचं सांगतोय, यानंतर माझ्या लग्नाचा विचार कधीच मनात आणायचा नाही. ह्यो राया आता कृष्णापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही. कृष्ण आणि रायाचं नातं अतूट आहे. कृष्णाचं स्थान माझ्या मनात आढळ आहे.